बरं, कम्युनिकेशन चांगली करायची म्हणजे फक्त बोलताच आलं पाहिजे असं नाही बरं का. बऱ्याच वेळा बोलण्यापेक्षाही समोरच्याचं शांतपणे ऐकून घेणं हा सुद्धा तुमच्या मॅच्युरिटीचा भाग असतो. सगळ्यात आधी बोलणाऱ्या व्यक्तीचं म्हणणं शांतपणे मध्ये न तोडता ऐकून घेण्याची सवय लावा. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटतं की ह्या व्यक्तीला खरोखरच आपल्याविषयी जाणून घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि आपण बोलण्यापेक्षा जास्त ऐकतो तेव्हा नक्कीच जास्त शिकत जातो. लोकांना वाटतं की तुम्ही त्यांना महत्त्व देता आणि त्यामुळे घरात आपोआपच तुमचा मान वाढतो. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही कुणावर नाराज असता किंवा समोरच्या व्यक्तीला तिची चूक सांगताना तुम्ही हे केलं, तुमच्यामुळे हे झालं असं न म्हणता त्या गोष्टीमुळे तुमची कशी गैरसोय झाली आणि वेगळ्या पद्धतीने केली तर तुम्हाला आणि खास करून समोरच्या व्यक्तीला त्यात काय फायदा होईल हे सांगा. उदाहरणार्थ, तुम्ही मला मदत करत नाही असं म्हणण्याऐवजी मला जेव्हा कामाचा ताण असतो तेव्हा मला तुमची मदत मिळाली तर फार बरं वाटेल असं म्हणू शकता. मुलांशी किंवा इतरांशी बोलताना आवाज वाढवण्याऐवजी बोलणं थोडं थांबवा. आधी स्वतः शांत व्हा आणि मग ठामपणे 1-2च वाक्य बोला. शांत आवाजात सांगितलेल्या गोष्टींचा परिणाम जास्त होतो. तिसरी आणि खूप महत्वाची गोष्ट, प्रेझेंटेबल राहण्यावर लक्ष द्या. आपण गृहिणी आहोत म्हणून कसंही राहायचं ही सवय चुकीची आहे. तुमचं दिसणं हे तुमचं मन दाखवतं. घरात असताना अगदी साधं का होईना पण कम्फर्टेबल आणि स्वच्छ कपडे घालणं हा आत्मसन्मानाचा भाग आहे. हलका फुलका मेकअप किंवा बेसिक नीटनेटके केस विंचरून राहणं ह्याच्यामुळे सुद्धा तुम्ही आरशात बघितल्यावर तुम्हालाच फ्रेश आणि उत्साही वाटतं. अजून एक गोष्ट, जो बदल मी स्वतः गेल्या 1 वर्षात माझ्यामध्ये केलाय तो म्हणजे दिवसभर मॅक्सी किंवा गाऊन न घालता थोडे लूज आणि कम्फर्टेबल का होईना पण ड्रेस वापरायचे आणि फक्त रात्री मॅक्सी वापरायची. ही सूचना मला माझ्या एका फ्रेंडली कस्टमरने केली होती आणि जेव्हा कधी आपल्याला कोणी एखादी सुधारणा सुचवतं ना तेव्हा तिचा थोडा पॉझिटिव्हली विचार करून आपल्याला शक्य असेल तर त्याप्रमाणे आपल्यामध्ये बदल करणं हा एक मोठा गुण असतो जो आपल्याला आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यामध्ये खूप उपयोगी ठरतो. चौथी गोष्ट आहे, शाळा कॉलेज सोडलं म्हणून शिकणं कधीच थांबवू नका. जसं घर रोज अपडेट करावं लागतं, जाळ्या काढून घासून पुसून स्वच्छ ठेवावं लागतं ना, तसंच आपल्यालाही काळानुसार अपडेट राहावं लागतं. तीच तुमची खरी ओळख बनते. फक्त व्हॉट्सअप आणि फेसबुक न वापरता बँकेचे ॲप्स वापरणं, गुगल पे वापरायला शिकणं किंवा ऑनलाईन बिलं भरायला शिकणं, ह्याच्यामुळे काय होतं की ही छोटी छोटी कामं करण्यासाठी आपल्याला कुणावरही अवलंबून राहावं लागत नाही. एखादं सोपं फोटो एडिटिंग ॲप किंवा व्हिडिओ एडिटिंगचं कौशल्य शिकून घ्या. मुलांना ग्रुपमध्ये फोटो पाठवताना ह्याचा खूप फायदा होतो. आणि क्रिएटिव्हिटीची खरंच जास्त आवड असेल ना तर ह्यातून तुम्ही पुढे पुष्कळ काही करू शकता.